जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिगुल पेटला आहे। तब्बल 3 वर्षानंतर हा बिगुल पेटला आहे। अनेकांच्या प्रतीक्षा, नागरिकांचा कौल जाणण्यासाठी आज आपण आलो आहे शेंदूरवादा सर्कलमधील गुरु धानोरा या गणामध्ये। या गणामध्ये उत्सुकता आहे ती कौल कुणाचा हे आपण नागरिकांच्या थ्रू जाणून घेऊयात। आपल्यासोबत गुरु धानोरा गणातील काही नागरिक आहेत। काय सांगाल मामा, मतदानाचे दशा दिशा निवडणूक आहे, सगळे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे आणि खास करून 3 वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहे। त्याच्याच काय सांगायचं आता, जे शेतकऱ्याच्या सुखादुःखात काम येईल अशा माणसाला शेतकरी कृती समितीला सहकार्य करते असं मला वाटतं। काल इम्तियाज जलील माजी खासदार संभाजीनगरचे यांची शेंदूरवादा येथे सभा झाली। त्या सभेतही इम्तियाज जलील यांनी सांगितलं की पक्ष हा जातीचा नसतो। बऱ्याच जणांनी कौलही दिला की मुसलमानाचा पक्ष आहे, परंतु तुमच्या गळ्यात माळ, कपाळी अष्टगंधाचा टिळा, त्या स्टेजवरती तुम्हाला सत्कारासाठी बोलवण्यात आलं, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, तिथं जातीवादीचा काही विषय येत नाही ना। हे राजकारणी लोकांना जातीवादी वाटून घेतल्या आणि भांडणं लावायचा प्रयत्न करून त्यांची पोळी भाजवण्यासाठी ते आपल्याला वाटप करते। यामध्ये शेतकरी जात वाळीत पडली, शेतकरी जात वाईट पडली म्हणूनच त्याला आपल्या अन्यायाला वाचा फोडायची। आपल्यासोबत काही मुस्लिम मतदार बांधव सुद्धा आहेत। या सर्कलमध्ये जवळपास 4,500 मुस्लिम मतदान आहे, त्यावरती सुद्धा निकालाचा कौल ठरवला जाणार आहे। काय सांगाल मामा तुम्ही? काय जे विकासाच्या कामाला काम येईल त्याचं काम करायचं या विकासाला आता यामध्ये पैशाचा सुद्धा पाऊस पडणार आहे। या 2 रात्रीमध्ये दिवसामध्ये सगळ्या लोकांना ती प्रतीक्षा आहे की काय भाव ठरणार तुमचे? पैशाच्या पावसाला काय करता, आपला हे निसर्गाचा पाऊस पडला हा कामाचा आहे का? हे पण निसर्गाचा पाऊस पडूनही अतिवृष्टीचे पैसे भेटतात का? पीक विम्याचे पैसे भेटतात का? जो माल आहे त्याला योग्य भाव भेटतो का तुमच्या रक्ताच्या कमाईला? नाही भेटून राहिला योग्य भाव। पण आता हे जे लोक चांगले निवडून दिले आपण तर हे काहीतरी करते। म्हणजे तुम्हाला योग्य उमेदवार निवडायचा आहे, पैशाला बळी न पडता। आपल्यासोबत गुरु धानोरा गावचे माजी उपसरपंच कादर भाई आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। काय सांगाल मामा तुम्ही या निवडणुकीबद्दल? निवडणुकीचा विषय म्हणजे असा आहे की बा सारेच लोक उमेदवार पक्ष मैदानात आहे, पण आमचं म्हणणं आहे की बा आता राहुल ढोलेला यांना जे आहे तर यांना लोकांना प्रत्येक पक्षानं नाकारला, काहून का त्यांच्या पैसा नव्हता त्याच्यामुळे त्यांना निवडणुकी पैशावरच आहे, विकासावर नाही। विकासावर लोक नावच घे ना, फक्त पैसा आहे यांना लोकांना जे आहे मोठे मोठे लोक आहे हे जे आहे तर केवळ पैशाच्या बळावर निवडणुकी करू राहिले। मग अशा गरीब आमच्या सामान्यांना जे कामं करू राहिले लोक यांना कधी ह्या रिंगणात उतरायचं? मग ह्या गरीब दुबळ्याचे जे शेतकऱ्याचे लोक जे यांना कधी कामं करायचे आणि हे लोक कधी पुढे जायचे? ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, परंतु या कार्यकर्त्यामध्ये 4 आमदार यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। आता काही बाहेरून पण उमेदवार इथे रिंगणात आलेले आहेत। या सर्कल मधल्या उमेदवारावर अन्याय झाला असं नाही वाटत तुम्हाला? अन्याय झाला ना, 100% अन्याय झाला ना त्यांच्यावर। मग आपल्या सर्कलमध्ये दुसरे लोक येऊन कामं करू राहिले तर त्यांचं सर्कल त्यांना पाहायचं ना कमीत कमी। आता पंचायत समितीबद्दल काय सांगाल तुम्ही? इथेही आता ज्या सौ रोडगे ताई आहेत त्या महालक्ष्मी खेडा म्हणजे शेंदूरवादा गणातील आहे। मागच्या 2 टर्मच्या अगोदर त्यांना या सर्कलमधून निवडून दिलं होतं। त्या 5 वर्षात विकास झाला की नाही झाला तेही सांगा, आणि आता परत ते तुमच्या गणातून उभा राहत आहे, काय सांगाल याबद्दल? त्यांचं आता उभं राहायचं म्हणजे आपल्या गणातून राहिलं, त्यांचं गण सोडून ते ना आपल्या गणात आले हे पण आता शेवटी ते आपल्या भागातले त्याच्यामुळे आपल्याला त्यांना काही म्हणता येत नाही ना। बरोबर, 5 वर्षामध्ये विकास झाला का? 5 वर्ष 2012 ते 17 दरम्यान तुमच्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती, तुम्ही स्वतः उपसरपंच होतात, तुम्ही गावासाठी विकत पाणी आणून गावाला पुरवलं, पण त्यावेळेस तुम्हाला पंचायत समितीकडून काही मदत झाली का? पंचायत समितीकडून मदत झाली, पण शेवटी आता ठेकेदार लोक हे जे पाणी पुरवठा लोक यानं आपल्याला मदत केली ना त्या टायमाला। आणि उमेदवारांनी उमेदवार तर आता तेच याच्यावर आलते तर त्याच्यानंतर त्यानं कुठं म्हणजे घेतला रिस्क थोडा आपला। या निवडणुकीबद्दल शेवटच्या 2 दिवस आता उरले प्रचाराचे आणि सगळ्यांचा कौल हा विकासाकडे आहे का पैशाकडे आहे? साऱ्यांचा कौल तर विकासाकडे आहे, पण आता पैसे
तर लोकांच्या मनात काय आहे ते शेवटी आता 7 तारखेला 9 तारखेला कळेल. काय भाव खोलणार असं वाटतंय उमेदवारांनी? तर प्रतीक्षा म्हणजे सगळेच प्रतीक्षेत आहेत. उमेदवारांनाही चिंता आहे की लोक काय घेतात आणि घेणाऱ्यालाही चिंता आहे की कितीने आपले भाव ठरताय. काय आता काय सांगते ते आता. कालच झालेल्या भाषणामध्ये एका यांनी सांगितलं की 2 पैसे का 2 रुपये काहीतरी रोज तुम्हाला पडणार आहे. तर ती वर्षाची. किंमत आहे का 5 वर्षाची तुमची 2 एका रुपये माणसाची रोजची? किंमत सांगितली ना, जर 5,000 दिले तर 2 रुपये 27 पैसे ही एका रोजची माणसाची. किंमत आहे. हा, एक माणसाची त्यात गाय किंमत. छाप तरी होईल कधी एखाद्या वेळेची? नाही होत ना. मग तुम्ही तुमचा विकास स्वतःला विकताय असं नाही वाटत का? काय संदेश द्याल तुम्ही उमेदवार म्हणजे मतदारांना? मतदाराने ते एवढं लक्षात ठेवा की कमीत कमी आपलं स्वाभिमाने जगावं आणि आपलं जो काम करेन आपला जो भागातला माणूस आहे अशा माणसाला निवडून द्यावे ही आमची इच्छा आहे. येणाऱ्या गणातील नागरिक मतदार हे सुजाण झालेले आहेत. प्रत्येकाचं म्हणणं आहे की जर पैशाने विकाल तर विकासाला मुकाल. त्यामुळे जनतेचा कौल आहे की पैशाने विकल्या जाऊ नका, विकासाला साथ द्या. शेतकरी पुत्र विठ्ठल म्हस्के.